आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. आमदार विश्वनाथ दादा यांच्या निधीतून कल्पतरू सोसायटी लगतच्या नाल्यावर संरक्षक भिंतीचे काम होणार. युवा सेना सहसचिव महाराष्ट्र प्रतीक प्रकाश पेनकर यांच्या प्रयत्नांना यश. प्रभाग क्रमांक 36 बैल बाजार लोक उद्यान सोसायटी इथे आमदार विश्वनाथ दादा भोईर यांच्या निधीतून व प्रतीक प्रकाश पेनकर युवा सेना सहसचिव महाराष्ट्र यांच्या प्रयत्नाने लोक उद्यान सोसायटी लगतच्या नाल्यावर संरक्षक भिंत बांधणे शुभारंभ भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. लोक उद्यान सोसायटी बहुसंख्येने गृहसंकुले व दाट लोकवस्ती असलेल्या नागरिक रहिवासी परिसर आहे. सोसायटी लगतचा शहरांतर्गत दुर्गाडी खाडीला जोडणारा प्रमुख सांडपाणी वाहून नेणारा नाला आहे. सदर परिसर सकल असल्याने पावसाळ्यात अतिवृष्टीने पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. नाल्यावर उंच संरक्षक भिंत आवश्यक होती. संरक्षक भिंतीकरिता निधीची आवश्यकता होती. आमदार विश्वनाथदादा भोईर यांच्याकडे युवा सेना सहसचिव महाराष्ट्र यांनी निधीची मागणी केली होती. आमदारांनी आवश्यक निधीची पूर्तता केली आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. संरक्षक भिंतीमुळे पावसाळ्यात सोसायटीत पाणी साचणे तसेच कचरा टाकणे प्रतिबंध होणार आहे. लोक उद्यान सोसायटीतील गृहसंकुले चेअरमन, सेक्रेटरी, पदाधिकारी व नागरिक प्रतीक पेनकर यांच्या हस्ते कुदळ, फावडा व पूजन, श्रीफळ वाढवून नियोजित नाला संरक्षक भिंत बांधणे काम भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोक उद्यान सोसायटी असोसिएशन अध्यक्ष अनंत नेमाडे यांनी केले. प्रास्ताविक मंदार सोसायटी चेअरमन सुनील वाळुंज यांनी केले. या प्रसंगी बोलताना संरक्षक भिंतीचे महापुरुषाचे रेखाचित्र व आकर्षक रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतीक प्रकाश पेनकर यांनी दिली आहे. तर मी या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच त्याच्याबरोबर कल्याण पश्चिमचे लाडके आमदार विश्वनाथदादा भोईर यांचा मी आभार मानतो की त्यांनी आपल्याला एकदम अर्जंट बेसिसवर फंड उपलब्ध करून आज त्या भिंतीला उपलब्ध करून त्याचबरोबर टेंडरिंग वगैरे सगळी प्रोसेस एकदम फास्ट ट्रॅकवर नेऊन आज त्यांनी आपल्याला पैशाचा फंडचा उपलब्ध करून दिली आणि आज हे काम पूर्णत्वास येतं आहे. ह्यासाठीच मी त्यांना आभार व्यक्त करतो. तसेच नागरिकांची इथे बरेच वर्षापासून ही समस्या होती की इथे छोटी पोरं खेळत आहेत, त्याच्यानंतर नाल्याचा वास येतो आहे, नाल्यामधनं विविध प्राणी असे येत असतात जे सोसायटीच्या आवारात फिरत असतात. तर फिरत असताना कुठेतरी त्यांना संरक्षण मिळावं यासाठी आज आपण इकडे ही भिंत बांधतो आहे. नागरिकांकडूनही आपल्याला ती समस्येचं उदाहरण होता यावं यासाठी ही भिंत आपण आज बांधतो आहे. किती लांबीची भिंत आहे? ही कमीत कमी 60-70 मीटरच्या पुढे ही जाईल. 4-5 फुटापर्यंतची ही भिंत आहे. ती 50 ते 60 मीटरच्या वरती जाईल. आणि तसेच त्या साईडनी कुठून तिथून रस्त्याचा म्हणजे आपला आग्रा रोडचा मेन पतरी पुलाचा जो रस्ता आहे त्यांची या सोसायटीची एंट्री आहे, तिथपासून ते ट्रान्सफॉर्मर आहे तोपर्यंत ही आपली सोसायटीची वॉल बांधली जाणार आहे. दादा, स्वर्गीय नाना पेनकरजीचं कार्यसम्राट नाव लोकांनी ठेवलेलं असं त्यांचं काम होता. ते वारसा तुम्ही घेऊन चाललेला आहे, काय सांगा? नक्कीच आज लोक बोलतात की एक वडिलांचा वारसा आला पाहिजे, तसाच आमच्यामध्ये तो आलेला आहे. आज मी सांगण्याच्यापेक्षा लोक आम्हाला बोलतात की तुम्ही त्यांच्यासारखी कामं करता आहात, तर आम्हाला त्याचीच एक पोचपावती की जे 20 वर्ष नानांनी या प्रभागासाठी केलेलं आहे आणि त्याची पावती आज नाना पश्चात आम्हाला ही मिळत असते. त्यांचं तेवढंच प्रेम हे आज आम्हाला मिळतं आहे. त्यावरूनच आम्हाला हे कळतं आहे की नानांनी किती मोठं साम्राज्य उभं करून त्यांच्याबरोबर लोकांची कामं एक ग्राउंड लेवलचा नेता म्हणून त्यांनी नाव लौकिक केलं होतं. आज त्यांचेच आमच्यावर होतात आशीर्वाद आहेत किंवा त्यांचाच आमच्यावर संस्कार असल्यामुळे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे जाऊ एवढंच मी प्रार्थना करतो की त्यांचे आशीर्वाद आमच्याकडे दरवेळी लाभावे. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.